मध्ये यांनी श्रेष्ठ भक्ती केली। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी अखंड चिंतन केलं, पण त्या चिंतनाचा कधी कंटाळा धरला नाही। काय सांगू, 7 दिवसामध्ये असा पाहायला मिळालं, पंक्तीमध्ये नुसतं बसलं 5 मिनिटं सुद्धा हरे राम ते होत नाही। म्हणे महाराज 5 मिनिटं दम मारता नाही आलं। समोरच्याला वाढलं, रात्री थोडस ऐकायला मिळत वाढलं, चाललं म्हणे सुरू। म्हटलं थांब, तू घरी नाही आहे, पंक्तीमध्ये आहे तू। अहो आपण आपल्याला जो काही अन्नदान करता आहे, त्या अन्नदानाचं आपल्या पदरामध्ये जे काही आपल्याला फळ प्राप्त होत आहे त्याच्यातलं आपण थोडंसं अन्नदान करताना दिलं पाहिजे। ज्याचे खावी अन्न त्याची करावी चिंतन। म्हणून आपल्याला मोठ्या श्रद्धेने भावनेने उदार अंतःकरणाने आपल्याला अन्नदान करतात ना, तर थोडंसं आपलं काम आहे की त्यांना त्यांच्या पदरामध्ये काहीतरी पुण्याची प्राप्ती झाली पाहिजे, पण तेवढ्यासाठी आपल्याला चिंतन करावं लागतं। आणि जो कोणी न चिंतन करता असं अन्न खात असेल ना, त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलं, काही नित्य नेमावीन अन्न खाय तो श्वान। तुम्ही पाहिलाय, आता आपल्या आजूबाजूला कुत्रे भटकत होते, रात्री कीर्तनातून 2-3 वेळा गेले। सांगा बरं कोणता नियम करतात? ते नियम करतात का? मग तसं नाही। म्हणून आपण जे काही अन्नदान करणारे आपल्या जीवनामध्ये, त्यांच्या पदरामध्ये आपल्याला काही पुण्याची थोडीशी फलश्रुती टाकावी लागते, पण तेवढ्यासाठी चिंतन करावं लागतं, म्हणून थोडीशी दम साधावा लागतो। पण आपल्याकडनं ते जमत नाही। तर असा प्रकार 7 दिवसामध्ये अनुभव येतो हा, आणि अनुभवाचे बोल असतात। जाऊ प्रभू, असं करू, आपण खाली उडी घेऊ आणि खाली सुरक्षित राहू। खाली ढुंकून पाहिलं तर काळा नाग होता। काय होता? काळा नाग। वर वाघोबा आणि खाली नागोबा। कुठं जरी गेलं तिथं काय मृत्यू तर आहेच। मग आता काय करायचं नेमकं? मग आता त्याच्याकडनं ते काही जमलं नाही, हालचाल व्हायला लागली, या हातावरून त्या हातावरून त्या हातावरून त्या हातावरून। त्याच्यामध्ये ती वडाची पारंबी होती ती, बरं त्याला पानं फुटलेले होते, घनदाट असे पानं, आणि त्या पानांमध्ये एक आगे मोह बसलेलं होतं। हालचालीमुळे झालं काय, ते आगे मोह उठलं आणि त्या माश्या सर्व त्याच्या अंगावरती बसल्या। जास्त हालचालीमुळे असं झालं की तो कांदा होता तोही फुटला, आणि त्या कांद्यातला एक मधाचा थेंब त्याच्या नाकावरती पडला, आणि तो वाहत त्याच्या जिभेवरती आला। जिभेवरती आल्याबरोबर त्याला त्या मधाची चव लागली, आणि बोलतोय वा 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 वा, किती गोड मध आहे। अरे तुझ्या आजूबाजूला बघ, वर वाघोबा, खाली नागोबा, आणि आजूबाजूला सर्व माश्या तवा घेत आहेत, तरी म्हणतो किती सुख आहे। तसं हे संसार आहे, आणि या संसाराची व्याख्या माऊलींनी केली, संसार दुःख मूढ चहूकडे इंगळ, संसार दुःख मूढ चहूकडे शांती नाही कोटी, रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शोधी, पाठी लागली ओढाड, काम क्रोध लोभ शोधी, पाठी लागली ओढाड, भवनामी शरण जावो, दृष्टी देला निर्माण, भावनामी शरण जावो, दृष्टी देला निर्माण, दृष्टी देला निर्माण, धर्मदा गोसदा
त्याची नाम मी उच्चारी आई म्हटलं, 2-4 वेळा आई म्हटलं तरी कन्हैया आईला विश्वास पटेना. मग तेवढ्यासाठी कन्हैयाला कलियुगातला शब्द वापरावा लागला. मम्मी ग मम्मी नाही आईने माती खाल्लेली. आई म्हटल्यानंतर आई समजू शकली नाही म्हणून शब्द वापरावा लागला. मम्मी ग आणि शब्द आहे. आईला आई म्हणतात, माय म्हणतात, मा म्हणतात, काही मम्मी म्हणतात, काही मा म्हणतात. असे शब्द आहे. तसं वडिलांना सुद्धा शब्द आहे. काही घरामध्ये बाबा म्हणतात, काही घरामध्ये तात्या म्हणतात, काही घरामध्ये आप्पा म्हणतात, काही घरामध्ये अण्णा म्हणतात. शब्द आहे. अण्णा म्हणतात, काही घरामध्ये डॅडी म्हणतात, काही घरामध्ये पप्पा म्हणतात, काही घरामध्ये डॅड म्हणतात, काही घरामध्ये तो डॅडचा डेड होणार आहे. साई जिवंत राहून तो काही डेडच आहे ना, डेडच आहे तो. तर असा प्रकार घडून आलेला आहे. यशोदा महिला विश्वास पटलाने मुख उघडला. आपल्या मुखामध्ये 14 भुवनांचं दर्शन करून दिलं, पण आईला कळू दिलं नाही की माझ्या मुखामध्ये काय पाहिलं. अशा प्रकारे यशोदा मैया आपल्या कन्हैयाला शिकवते आहे. पण खोड्या चालूच आहे. खोड्या इतक्या भरपूर केल्या, इतक्या खोड्या केल्या, खूप खोड्या केल्या. शेवटी यशोदा मैया कंटाळली आणि कंटाळल्यानंतर सांगते, कन्हैया खबरदार, आता घराच्या बाहेर जायचं नाही. आडफाटा घातला आणि सांगते, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या कृष्णा तुला ताकीद करते, घरी कोणाच्या कृष्णा तुला ताकीद करते, घरी कोणाच्या कृष्णा तुला कन्हैयाचं जाणं बंद केलं. बंद केल्यानंतर असं झालं की भक्ताला भगवंताशिवाय करमत नाही, भगवंताला भक्ताशिवाय करमत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 4 वाजता कन्हैयाने जो रडायला सुरुवात केली, 4 वाजेपासून जो रडायला सुरुवात केली, 6 वाजले पण यशोदा मैयाच्या घरातला कुठलाच कामधंदा झाला नाही. कन्हैया काय खातो रे, हे घेतो का, हे घेतो का, तरी बाबाचं रडणं काही थांबत नाही. रडते माझी बाळताने समजाविता राहीना, ओ
खूप रडत आहे, रडणं काही थांबत नाही. काय करावं, उजडलं गेलं, सूर्य उगवला गेला, कन्हैयाला घेतलं कन्हैया कडेवरती, चल टपरीवर घेऊन जाते. काय खातो रे? आता टपरीवर काय असतं, काय असतं, पुड्याच असता की नाही? पुड्या कोणत्याही पकडू नका बरं. कुरकुऱ्याची पुडी, चिप्स असते, वेपर असतात, या पुड्या यातून दुसरी पुडी घेसाल, पण त्या पुढे शेवट जमत नाही. काय घेतो, काहीच घ्यायला तयार नाही. हो काय करावं, हा इकडे समजत नाही. शेवटी त्याला उचललं ठेवलं घरामध्ये. आता किती घरातला कामधंदा तसाच पडलाय. तोपर्यंत हे रडण्याचा आवाज राधामयीच्या कानावरती आला. राधामय्या म्हणते, आज मला मारलं तरी चालेल, पण मी कन्हैयाला भेटल्याशिवाय राहणार नाही. राधामय्या गेली, कन्हैयाची राधामय्याची नजर झाली ना, तेवढ्यात कन्हैयाचं रडणं थांबलं. यशोदामय्या फिरून पाहते, याचं केव्हाचं रडणं थांबत नाहीये. हे घेतो का ते घेतो का तरी ऐकत नाही. फिरून पाहिलं, राधा तुझ्यामध्ये काय जादू आहे, याला उचल जाऊ दे तुझ्या घरी. तेच तर पाहिले, राधे राधे हे श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा, राधे राधे हे श्यामा सुंदरा. याने खोड्यात माणूस केली, खोड्यात थांबल्या नाही. शेवटी यशोदामय्या कंटाळली खोड्यांना आणि विनंती करते आहे. गणपती बापाच्या मंदिरावर गेली, गणपती बापाला नवस करते. गणपती बापा, माझ्या कन्हैयाला जर गुण आला ना, तुला 21 मोदकांचा मी काय देईन, नैवेद्य देईन. गणपती बापाचा नवस म्हणून एक मास देवी खोडी नाही केली, प्रचितीत वाली यशोदेशी. 1 महिनाभर खोड्या केल्या नाही. यशोदामाईला असं वाटलं, नाही नाही, माझ्या मुलाला की नाही, माझ्या बाळाला गणपती बापाचा गुण आला, म्हणून गणपती बापाचा नवस फेडायचा आहे. म्हणून त्याच्यासाठी मोठे मोठे मोदक तयार केले. आपल्यासारखे होते का? आणि ते कशाचे मोदक होते? लोण्याचे. लोण्याच्या गोळ्याचे मोदक होते, मोठे मोठे तयार केले. आरतीचं ताट घेतलं, सर्व त्याच्यामध्ये सामग्री घेतली, कन्हैयाला हाताशी पकडलं, मोदक घेतले आणि गणपती बापाच्या मंदिरामध्ये आले. गणपती बापाच्या मंदिरात आल्यानंतर पाहिलं, पूजेच्या ताटामध्ये काहीतरी कमतरता दिसते, थोडी कमतरता दिसते. म्हणून निरंजने होती. जा कन्हैया, घरामध्ये जा आणि निरंजन घेऊन ये. जा, तुला जायचं असेल तर जा, नाही तर ठीक आहे बाबा, मी जाते. पण हे बघ हा नैवेद्य इथं, हे मोदक आहे, कोणी मांजरील भुकेन खाऊन जाईल, याच्यावरती नीट लक्ष दे. मनात म्हणतात, आई कोणत्या मांजर भोक्याची ताकद आहे, एवढा मोठा भोक्या बसलाय ना. तू जा घरामध्ये, तुझा घरामध्ये पाठवलं आणि इकडे गणपती बापाला कबलाला सुरुवात केली. गणपती बापा, नवस कोणाचा? गणपती बापा म्हणतात, माझा नाही. तो नवस माझा नाही. नैवेद्य हा, हे मोदक नाही मी नाही खात, हे तुम्हीच खा. खबरदार, आईला जर सांगितलं म्हणजे मी आईला काहीच सांगणार नाही. सर्व नैवेद्य मोदक खाऊन टाकले. मनामध्ये आलं, कदाचित गणपती बापाने जर तोंड उघडं केलं तर आपलं भांड उघडं पडेल. पण तेवढ्यासाठी गणपती बापाला उचललं, ठेवलं पोटात आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन रडत उभे राहिले. आई आली, का रे, इथं गणपती दिसत नाही, इथं मोदक दिसत नाही, हा बाबाही दिसत नाही, कुठे गेला? रडत बसले कोपऱ्यामध्ये उभे. घेतला हाताशी, का रे काय झालं रे? म्हणे, आई काय सांगू. म्हणे, काय झालं? एका उंदरावर मोठ्या पोटाचा बापा बसून आला, त्याने सर्व मोदकही खाऊन टाकले आणि तो मलाही खात होता.
म्हणजे तुला खात होता, पण गणपती बाबा कुठे गेला? देवासीच पुसे देव काय झाला? हसू आले बोला यशोदेच्या. कन्हैयाला थोडस हसू आलं ना, मग यशोदा मैया समजली की हे सर्व कारस्थान या बाबाच आहे. म्हणून आता कन्हैया तू गावात राहायचं नाही. मग म्हणे कुठं? म्हणे तुझं नाव शाळेमध्ये दाखल करते. शाळेमध्ये घेऊन गेली. गेल्यानंतर गुरुजींना सांगतायत, गुरुजी माझ्या मुलाचं नाव दाखल करायचं. म्हणजे सांग तुझं नाव. म्हणे श्रीकृष्ण. म्हणे बापाचं? म्हणे एका बापाचं सांगितले दोन. कोणी म्हणे ती नंदाचा, कोणी म्हणे ती वसुदेवाचा. ह्यावच नाही बापाचा. नाव दाखल केलं. दुसऱ्या दिवशी तयारी केली यशोदामाईने. मोर मुकुट वरती माथ्यावरती लावला, खांद्यावरती कांबळ, हातामध्ये काठी, एका हातात शिदोरी आणि हात हवा निघालेला आहे. पुढे भगवान श्रीकृष्ण, मागे गोपाळ, गोपाळांच्या मागे सर्व्या गायी निघाल्या. गायीचा राया रानात गेला, रामाचा गोपाळ गोपाळीवाला. 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 गोपाळ गोपाळीवाला, गोपाळ गोपाळीवाला. गाई निघाली आहे, रानामध्ये चाललेले आहे. यमुनेच्या पात्रामध्ये गायी सोडल्या. गोपाळ खेळ खेळतायत. कन्हैयाने आपल्या कमरेभोवता पावा काढला, वाजाला सुरुवात केली. सुंदरसा पावा वाजवला. 3 प्रकारच्या गवळणी, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. 3 प्रकारच्या गवळणी. त्यामध्ये जास्त निवड झाली असतील तर ते कर्मफल असणारे सोन. ही जास्त निवड झाली आणि ती बोलायला लागली. मुरळी नव्हे केवळ बाण, देणे हरिला माझा प्राण. संसार केला दानादान, येवनी हृदयी संचरणी. भरीला उलंडोनी रिता करी घट, मीस पाणी या. कन्हैया कसा दिसतो त्यांनी वर्णन करून सांगितलं.